नमस्कार श्रोते हो, मी सानिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते कथारंग बाय सानिका या आपल्या कथा मंचावर. या मंचावरच्या सगळ्या कथांना तुम्ही छान प्रतिसाद देताय, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आज आपण ऐकणार आहोत शैलजा राजे यांची कलम ही कथा. आय होप ही कथाही तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर या सुंदर कथेला सुरुवात करू. जहागीरदारांच्या गाडीनं वळण घेतलं आणि ती गांधीनगरच्या रस्त्याला लागली. गाडीच्या एक्सिलेटरवर पाय ठेवीत बाळासाहेब शेजारी बसलेल्या आपल्या पत्नीला म्हणाले, आता आपण जाणार आहोत ना, तो भाग म्हणजे पूर्वीचा वळिवडे कॅम्प. पोलिश निर्वासित लोकांची वस्ती होती. तिकडे आता आपल्या बागेत आहेत ना, त्या गुलाबाची रोपं आणि टोमॅटोचं बी म्हणा, तिथूनच आणलं होतं पापासाहेबांनी, नाही का मासाहेब? बाळासाहेबांचा प्रश्न मागे बसलेल्या मासाहेबांनी ऐकला होता की नाही कुणास ठाऊक. आज कितीतरी वर्षांनी त्या अशा बाहेर पडल्या होत्या. 20-22 वर्षापूर्वी थोरले जहागीरदार गेले आणि तेव्हापासून मासाहेबांनी वाड्याचा दरवाजा ओलांडला नव्हता. आजही त्या बाहेर पडणार नव्हत्या, पण सुनबाईचा आग्रह त्यांना मोडवेना. आपल्या कारखान्याच्या पायाभरणी समारंभाला आत्यासाहेब आपण आलंच पाहिजे असा हेकाच तिने धरला होता. सुनबाई लागवी होती. मोठ्या घराची ती लाडकी लेक होती आणि शिकलेली होती. आपल्या लेकाला साजेशी लक्ष्मी आपल्या घरात आली याचा मासाहेबांना मोठा अभिमान होता. पतीच्या माघारी वाढलेल्या लेकाचं कोड कौतुक मासाहेब करीत होत्या खरा, पण ते अगदी जागत्या नजरेनं. आणि म्हणूनच मोठ्या थोरल्या जहागीरदारांचं वतन असूनही बाळासाहेब शिकले होते, समंजस झाले होते. बाळासाहेबांच्या गाडीत बसल्यापासून मासाहेबांचं डोकं गरगरत होतं. आठवणींचे भोवरे त्यांच्या नजरेसमोर भिरभिरत होते आणि त्या आठवणींच्या भोवऱ्यात गुंडाळलं गेलेलं मासाहेबांचं मन थरथरत होतं. त्या बेचैन झाल्या होत्या. बाळासाहेबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मिटल्या नजरेने त्या पाहत होत्या. आठवणींचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि म्हणूनच त्या नादात गुंतलेल्या मासाहेबांना बाळासाहेबांचा प्रश्न ऐकूच गेला नव्हता. बाळासाहेबांनी पुन्हा मागे वळून विचारलं, मासाहेब, तुम्ही कधी आला होतात का या बाजूला? मासाहेब दचकल्या. त्यांनी भांबावून विचारलं, कुठे, केव्हा? इथे, या वळिवड्याच्या बाजूला. कुठे? मासाहेबांनी अनवधानाने जोरात विचारलं. इथे हो, या गांधीनगरच्या बाजूला. पूर्वीचा वळिवडे कॅम्प होता ना, त्यालाच आता गांधीनगर नाव दिलंय. मी 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 काय म्हणून येऊ या वळिवड्याला? माझा काय संबंध होता? मासाहेब उगाचच चिडचिरल्या. सुनबाईच्या ते लक्षात आलं. त्या आपल्या पतीला हलक्या आवाजात म्हणाल्या, आत्तीसाहेबांना बाहेर जायची सवय नाही ना, त्यामुळे त्यांना त्रास होत असावा. आणि मग मासाहेबांच्या शेजारी बसलेल्या कुणबिनीला त्या म्हणाल्या, सावित्री, ती तेवढी काच वर घे ग. वाऱ्याचा त्रास होत असेल मासाहेबांना, भारी वारं सुटलंय. सुनबाईंच्या या आस्थेनं मासाहेब किंचित भानावर आल्या. त्या हसून म्हणाल्या, तसं नाही ग सुनंदा, गाडीची सवय नाही ना, त्याने डोसकं किंचित गरगरलंय. आत्ता बरं वाटतंय. सावित्रीनं खिडकीशी नेलेला हात मागे घेतला. मासाहेबांनी आपल्या जरीकाठी लुगड्याचा पदर डोक्यावर लपेटून घेतला आणि त्या बाहेर बघू लागल्या. बाळासाहेबांनी वळिवड्याचा उल्लेख केला होता, पण त्या वस्तीचा आता कुठे मागमूसही नव्हता. सगळंच विचित्र दिसत होतं, वेगळं. मासाहेबांनी क्षणभर डोळे मिटून घेतले. त्यांच्या डोळ्यासमोर ते छोटे छोटे बंगले, त्या सुशोभित बागा आणि गोऱ्यापान गुबगुबीत गालांच्या त्या पोलिश स्त्रिया उभ्या राहिल्या. कुठं पोलंड, कुठे कोल्हापूर, पण सगळ्या इथे रमल्या होत्या. निर्वासित झालेल्या त्या, तरीही जीवनाला न विसरलेल्या त्या स्त्रिया. मासाहेबांना त्यांचं नेहमीच कौतुक वाटत होतं. कधीतरी पापासाहेब त्यांना घेऊन बगीतून फिरायला निघत. अशावेळी मासाहेब त्यांना म्हणत, आपण त्या
वळिवड्याच्या बाजूला जाऊया. कशाला? काय आहे तिथं? मला आवडतं तिथे जायला. त्यांची ती गोबरी गोबरी गोंडस मुलं, त्या नीटनीटक्या बाया, सारं कसं बघत राहावंसं वाटतं. हा नवाच छंद दिसतोय म्हणायचा तुमचा. तिथे कुणाशी मैत्री तर केली नाही ना? एखादी पोलिश बाई? केली असती, पण मला त्यांची भाषा कुठे येते? त्यांना मोडकं तोडकं इंग्लिश येत असेलच की. आपण आपलं तसंच दडपून बोलावं. त्यांनी समजून घेतलंच पाहिजे आपल्याला. अहो, आपल्याच आश्रयाला आले आहेत हे लोक. पापासाहेबांच्या बोलण्यातला तो तिरस्कार स्वर मासाहेबांना फारसा रुचत नव्हता. पण त्याबद्दल काही न बोलता त्या म्हणायच्या, मग जायचं ना त्या बाजूला? मी परवा थोडे रव्याचे लाडू केले आहेत, ते घेते बरोबर. सांगते धोंडूला डबा बग्गीत ठेवायला. लाडू? आणि ते कशाला? त्या मुलांना द्यायला. मासाहेबांनी पापासाहेबांची नजर चुकवीत उत्तर दिलं. पापासाहेब क्षणभर व्यथित दृष्टीनं आपल्या पत्नीकडे पाहत. त्या गोऱ्यापान रसरशीत मूर्तीकडे बघता बघता त्यांच्या मनात येई, परमेश्वरानं आपलं सारं कसब हिच्याचसाठी पणाला लावलं. पण नेमकी एक महत्त्वाची गोष्ट तो विसरला. हिला मातृत्व द्यावं हे कसं त्याच्या ध्यानी आलं नाही? आपल्या पतीच्या दृष्टीतली अनुकंपा नजर वर न उचलता मासाहेबांच्या ध्यानी येई. मग ते झटकन तिथून निघून जात. बराच वेळ आत राहत. मग पापासाहेब बाहेरून ओरडून विचारत, अरे काय चाललंय अजून तुमचं आतच? असे किती लाडू घेणार आहात बरोबर? पतीच्या या असल्याच हलक्या फुलक्या बोलण्याची वाट पाहत असलेल्या मासाहेब जरीकाठ पायाशी घोळवीत आणि डोईवरचा पदर नीट करत चटकन बाहेर येत. त्यांच्या मागोमाग हातातल्या मोठ्याल्या कडीचा पितळी डबा घेतलेला धोंडू लगबगीने बाहेर पडे आणि बग्गीत तो डबा ठेवून दे. मग ती बग्गी वळिवड्याच्या बाजूनं धावू लागे. मासाहेब मोठ्या उत्साहानं काही ना काही सांगत राहत. घरातल्या, जहागीरदारातल्या आणि वळिवड्याच्या कॅम्पातल्याही गप्पा त्यांच्या तोंडून निघत. धावत्या बग्गीत वाऱ्यानं भुरभुरीत केसांनी आणि जरीच्या काठानं सुशोभित झालेल्या आपल्या पत्नीच्या कपाळाकडे पापासाहेब पाहत राहत. त्या गोऱ्यापान कपाळावर उमटलेली कुंकवाची चंद्रकोर पाहता पाहता त्यांना सुरुवातीच्या दिवसातला एक संवाद आठवे. त्यांच्या लग्नाला जेमतेम 5-6 महिने झाले होते. एक दिवस पापासाहेब आपल्या पत्नीला म्हणाले, ही चंद्रकोर तुमच्या कपाळावर मोठी खुलून दिसते. पण काय? पण हल्ली ना गोल गरगरीत कुंकवाचीच फॅशन आहे. पुण्या मुंबईकडे सगळ्या स्त्रिया कुंकवाची गोल टिकलीच लावतात. मासाहेब हसल्या होत्या. आपल्या पतीच्या उघड्या छातीवर खुलणाऱ्या काळ्या आयाळीशी खेळत त्या म्हणाल्या, माहीत आहे सारं मला, पण माझा एक पण आहे. कसला? ही अर्धाकृती चंद्रकोर पूर्णाकृती चंद्राचं रूप घेईल. पण केव्हा सांगू? हसायचं नाही हं. आपल्या पत्नीच्या गहिऱ्या मुखमंडलावर पसरलेल्या आरक्त रंगाकडे पाहत हसत पापासाहेब म्हणाले, हसू आलं, तोंड उघडलं तर ते तुम्ही खुशाल बंद करा. ईश, अशानं आम्ही नाही जा. राहिलं, पण तो पण तर सांगा. की नाही, मी जेव्हा पूर्णत्वाला पावेन ना, तेव्हाच गोल गरगरीत कुंकू लावीन, अगदी पूर्ण चंद्रासारखं. म्हणजे? मी नाही समजलो. समजलंय. आपण मुद्दाम आमची थट्टा करत आहात. खरंच नाही, सांगा ना. म्हणजे मग तो पण पुरा करायची आम्ही जल्दीने कोशिश करू. पण आम्हाला गोल कुंकवाची टिकली आवडते. पापासाहेबांचं हे बोलणं ऐकून मासाहेब लाजल्या होत्या. त्यांनी एकदम नजर वर करून पतीकडे पाहिलं होतं आणि मग चटकन समोरच्या मेलिन्स फूडच्या बाळाकडे बोट दाखवलं होतं आणि पतीच्या उघड्या छातीवर त्यांनी आपलं डोकं घुसळलं होतं. आपल्या पत्नीच्या या काव्यात्मकपणाची याद पापासाहेबांना नेहमीच यायची. लग्नाला 10 वर्ष उलटली तरी ती चंद्रकोर तशीच त्या गोऱ्यापण कपाळावर ठाण मांडून बसली होती.
पुन्हा केव्हाही पापासाहेबांनी गोल कुंकवाची भाषा काढली नव्हती आणि मासाहेबांनीही आपल्या कपाळावर गोल कुंकू लिहायलं नव्हतं. तो विषयच नंतर काढला गेला नव्हता. दोघांनाही त्याची पूर्ण याद असून बग्गीत बसल्या की मासाहेब उत्साहित होत. त्या वळिवडे कॅम्पात जाताना त्या विशेष प्रसन्न असत. तिथल्या मुलांकडे पाहत बसणं, त्यांच्या बाळलीलांमध्ये समीरस होणं आणि आणलेला खाऊ त्या मुलांना वाटणं हा त्यांचा विशेष आवडीचा कार्यक्रम होता. पापासाहेब आपल्या पत्नीचा हा आगळा छंद पुरवीत होते, कधी खुशीनं कधी नाखुशीनं. या पोलिश लोकांबद्दल त्यांना कधीच फारसं प्रेम वाटलं नव्हतं आणि तरीही काही गोष्टी घडल्या होत्या. कल्पना नव्हती अशा त्या गोष्टी घडून गेल्या होत्या. त्यावेळी मासाहेब जशा उन्मळून पडल्या होत्या. आपल्या पतीवरच्या त्यांच्या विश्वासाला तडा गेला होता. जे कधी त्यांच्या स्वप्नातही आलं नसतं ते प्रत्यक्षात घडलं होतं. घडलं तेव्हा क्षणभर मासाहेबांचा त्यावर विश्वासच बसला नव्हता. पापासाहेबांच्या बरोबर अशाच त्या एक दिवस वळिवड्याच्या कॅम्पात गेल्या होत्या. आता त्या वळिवड्याच्या कॅम्पात खूपच चांगला भाजीपाला मिळायला लागला होता. मोठमोठे टोमॅटो, चांगले भरलेले फ्लॉवर, सुरेखशी पातळ पापुद्रेंची कोबी. त्या भाजीच्या मोहानंही मासाहेब अलीकडे वळचेवर वळिवड्याला जात असत. पुष्कळ वेळात पापासाहेब म्हणत त्यांना, तुमचं हे वळिवड्याचं वेळ मोठं अजब आहे बुवा. अहो, आपल्या मळ्यात नाही का भाजीपाला होत? होतो, पण असा इतका चांगला नसतो. आणि कोबी फ्लॉवर कुठे निघतो आपल्या मळ्यात? मग एकदा लावायला सांगा माळ्याला. सांगणारच आहे. जेनी मला बी देणार आहे चांगलं. जेनी? ही कोण जेनी बुवा? माझी मैत्रीण. परवा नाही का बोलली माझ्याशी? तिला माझा चिवडा फार आवडला. आपल्याकडे एकदा येणार आहे ती चिवडा शिकायला. आणि त्या दिवशी त्या वळिवड्याला गेल्या आणि नेमकी जेनीच त्यांच्या बग्गीसमोर आली. हातातल्या रंगीत छत्रीतून तिला पुढचं नीटसं दिसलं नाही. कधी नव्हे ते घोड्यानं तिला लाथ मारली. ते घोडं रंगीत छत्रीला काहीसं बुजलं आणि कोचमनला न जुमानता पळत सुटलं. पापासाहेबांनी धावत्या गाडीतनं उडी मारली आणि त्यांनी घोड्याचं धैन्य धरलं. आपल्या धन्याला पाहताच घोडा थबकला. मासाहेब खाली उतरल्या. जेनी अजूनही मातीत पडलेलीच होती. झाल्या प्रकारानं ती चांगलीच घाबरली होती. मासाहेब तिच्याजवळ गेल्या आणि मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये म्हणाल्या, जेनी, जेनी गेट अप, उठा ना. जेनीनेही तसल्या मोडक्या मराठीत उत्तर दिलं, माझा पॉय. मासाहेब चटकन जेनीच्या पायाजवळ गेल्या. तिचा पाय रक्तबंबाळ झाला होता. मासाहेब घाबरून ओरडल्या, सरकार, जरा इकडे बघा ना, जेनीला बरंच लागलंय. जहागीरदारांनी घोड्याचा लगाम कोचमनच्या हातात दिला आणि ते जेनी पडली होती तिकडे धावले. त्यांनी खाली वाकून पाहिलं. जेनीचा पाय दुखावला होता. जहागीरदारांनी चटकन जेनीला हातावर उचललं आणि ते बगीकडे निघाले. मासाहेब विस्मयाने आपल्या पतीकडे पाहत क्षणभर उभ्या राहिल्या. हे काय होतंय हे त्यांना कळेना. त्या किंचित भांबावल्या आणि मग तीरासारख्या बगीकडे धावल्या. आणि मग त्या दिवशी जेनी जी वाड्यात आली ती तिथंच राहिली. तिच्या पायाचं हाड मोडलं होतं. मासाहेबांनी तिची मनापासून सेवा केली, निदान सुरुवातीला तरी. स्वतः जहागीरदार साहेबही जेनीकडे लक्ष देत होते. आपल्या बगीमुळे जेनीला हे सारं सोसावं लागतं याची खंत पापासाहेब सारखी करीत होते. तिला आराम पडावा, तिच्या मनाला त्रास होऊ नये यासाठी ते सारखे धडपडतच होते. मासाहेब पतीच्या या सगळ्याच गोष्टींकडे एखाद्या विमूढ बाहुलीसारखी पाहत राहायच्या. एक एक वेळ त्यांना या साऱ्या गोष्टीचा अर्थच कळेनासा होई. त्या जेनीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहत. त्यांची नजर अशी पाहिली की पापासाहेब तिरसटल्यासारख्या आवाजात त्यांना म्हणत, काय पाहताय तुम्ही वेंदळ्यासारख्या? जा, तिला दूध आणून द्या. तिच्या दुधाची वेळ झालेली आहे. समजत नाही का तुम्हाला? अडाणी नाही तर. मासाहेबांना असल्या बोलण्याची सवय नव्हती.
ते तसलं बोलणं ऐकताच त्यांचे डोळे डबडबून येई. आपल्या पदराचा बोळा तोंडात कोंबून त्या झटकन घरात जात. जेनी पडल्या जागेवरून माँसाहेबांकडे पाहत राही. तिच्या दृष्टीत माँसाहेबांबद्दल अपार करुणा दाटलेली असे. पण पाठमोऱ्या माँसाहेबांना त्याची मुळीच कल्पना नसे. त्या मनात जेनीचा रागरागच करायला लागल्या होत्या. जे काही घडत होतं त्याचा अंदाज माँसाहेबांना आणि जेनीलाही येत होता. घडत होतं त्याला अगतिक होऊन त्या दोघीही तोंड देत होत्या आणि एकमेकींना मात्र मनातनं दुरावत होत्या. जेनी चालायला लागली. हळूहळू बागेत फिरायला जाऊ लागली. आपल्या हातानं तिने तिथं बागेत नवी रोपं लावली. गुलाबाचं कलम केलं. कधी नव्हे ते पापासाहेब स्वतः बागकामात लक्ष घालू लागले आणि बाग बगीच्याच्या भोगत्या असलेल्या माँसाहेब स्वतःला घरात कोंडून घेऊ लागल्या. जीवनातली सारी मृदुलता जणू लोपली, आसक्ती जोडली. एक दिवस जेनीनं आपल्या केलेल्या कलमाला सुरेख कळी आली. जेनी आनंदानं माँसाहेबांना म्हणाली, "ओह लुक, किती ब्युटिफुल कली आली आहे ती." माँसाहेब नुकत्याच तिच्याकडे पाहत राहिल्या. जेनी त्यांचा हात धरून उठवत म्हणाली, "असं काय करतेस? चल ना बाहेर. ती कळी तू पाहिल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. उठ." "नको, सरकारांना दाखव. ते तुझं कौतिक करतील." "ओ नो नो." असं म्हणून जेनीने त्यांना ओढत ओढतच बाहेर नेलं. खरोखरच ती कळी मोठी सुरेख दिसत होती. माँसाहेब क्षणभर त्या कळीकडे पाहत राहिल्या आणि त्यांनी एकदम जेनीला आपल्या मिठीत आवळून धरलं. गदगदत्या आवाजात त्या जेनीला म्हणाल्या, "जेनी, तू मला एक नवीनच दृष्टी दिलीस. जेनी, ही कळी खरंच फार सुरेख आहे. परक कलम एवढं जोर धरू शकतं हे मला माहीत नव्हतं." माँसाहेबांच्या बोलण्याचा अर्थ जेनीला नीटसा कळला नाही. पण त्या दिवसापासून माँसाहेब मात्र बदलल्या. कितीतरी दिवसांनी त्या पापासाहेबांशी आपणहून बोलल्या आणि हसल्या. तृप्त समाधानी वृत्तीने त्या वागू लागल्या. जेनीवर मायेची पाखर घालू लागल्या. आता विमूढ होण्याची, भांबावून देण्याची पाळी पापासाहेबांची होती. ते हा सारा चमत्कार नवलाने बघत होते. जेनी पूर्ण बरी झाली आणि एक दिवस वळिवड्याच्या कॅम्पात जायला निघाली. स्वतः माँसाहेब तिला पोचवायला गेल्या. वळिवड्याच्या वेशीतनं बग्गी आत शिरली आणि माँसाहेब जेनीला म्हणाल्या, "वचन विसरू नकोस." पापासाहेबांनी प्रश्नार्थक दृष्टीने पाहिलं. त्या आपल्याच समाधानात दंग होत्या. आकाशात उगवलेल्या चंद्राचा सौम्य प्रकाश त्यांच्या मुखावर पसरला होता. त्या प्रकाशात त्यांच्या कपाळावरची चंद्रकोर झळकत होती. पापासाहेबांनी स्वतःशीच एक खोल निश्वास सोडला. कुणाला कळू नये असा. अभावितपणा त्यांची नजर जेनीकडे वळली. ती पापासाहेबांच्याच कडे रोखून पाहत होती. तिच्या नजरेतला अर्थ त्यांना उमगत होता. जेनी गेली आणि वाडा माँसाहेबांना खायला सुटला. जेनीनं बागेत लावलेल्या झाडांना फुलं आली होती. रोपं फळांनी लगडली होती आणि माँसाहेब न चुकता रोज जेनीला भेटायला जात होत्या. आपल्या पतीसमोर मात्र त्या कधीही तिचं नाव घेत नव्हत्या. जणू त्या तिला पुरत्या विसरल्या होत्या. आणि दिवाळीच्या पाडव्याला जहागीरदारांना दिवा उतरता उतरता त्या थरथरत्या ज्योतीकडे पाहत म्हणाल्या, "मला यंदा मी मागेन ती ओवाळणी घातली पाहिजे. घालणार? काय हवंय तुम्हाला?" "जेनी." "म्हणजे?" "तिचे दिवस भरत आलेत. मी तिला इथे या वाड्यात बोलवणार आहे बाळंतपणासाठी." "शक्य नाही. आमच्या घराण्याला काळोखी फासण्याचा विचार आहे काय तुमचा? हा नसता विचार मनातनं काढून टाका." "हा नसता विचार नाही. आम्ही सगळ्या गोष्टी मनाशी योजल्यात. जास्त बकवास करू नका. आम्हाला हे मंजूर नाही." असं म्हणून ओवाळून न घेता पापासाहेब चौरंगावरून उठून गेले. माँसाहेब त्या वाड्यात एकट्याच भिरभिरत राहिल्या, डोळ्यातून पाणी गाळीत. त्या दिवसापासून मग पापासाहेबांनी पत्नीशी बोलणंच तोडलं. कधीकधी माँसाहेबांनाच वाटे जावं आणि पतीला खडसून विचारावं, "बागेत कलम केलेलं चालतं. त्या पोरीचा वेळी अवेळी उपभोग घेणंही कुळाच्या प्रतिष्ठेला शोभतं." अश्राप निराधार झालेली
कुणी कसल्याही आमिषानं आपल्या सुखासाठी वेडलेली ते पोर. मी तिला माझ्या समाधानासाठी आधार द्यायला निघाले तर आपल्या कुळाला कलंक लागायची भीती वाटते तुम्हाला? मग आता त्या पोरीनं कुठं जावं, कुणाचा आधार घ्यावा? आपल्या होणाऱ्या बाळाचा पिता म्हणून तिने कुणाकडे हक्काने बोट दाखवावं? या पंचक्रोशीतला कुणीतरी पुढे होईल काय त्या पोराला आपला म्हणून घ्यायला? पण माँसाहेब बोलत नव्हत्या. त्या रोज वळीवड्याची वेस ओलांडून जेनीकडे जात होत्या. भरल्या सरल्या जेनीला आधार देत होत्या. आणि एक दिवस त्या तो गोळा घेऊन घरी आल्या होत्या. पापासाहेबांच्या समोर ते नाळ भरलं पोर ठेवून त्या निर्धाराने म्हणाल्या होत्या, हे बाळ, मी माझं म्हटलं. नाळ भरल्या पोराला आपलं म्हटलं की त्याला कसलीही बाधा होत नाही. उद्या सगळ्या जहागीरदार दिवाणजींना साखर पाठवायला सांगावं. म्हणावं आम्ही दत्तक घेतलाय. पापासाहेब संतापले. ते पोर पंचगंगेत फेकून द्यायला निघाले. पण माँसाहेबांनी आपला हेका सोडलाच नाही. त्या दिवसापासून पापासाहेब मात्र पुरते खचले. आपली पत्नी हे असं काही करू शकेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. बाळासाहेब जेमतेम 2 वर्षाचे झाले असतील नसतील तोच पापासाहेबांनी जगाचा निरोप घेतला. पती पत्नीमधली ही तेढ जगाला कधीच कळली नाही. सारं माँसाहेबांनी जीवाच्या करारानं सांभाळलं. आता वळीवड्याच्या त्या वेशीत शिरताना माँसाहेब हे सारं आठवीत होत्या. वळीवड्याचं सारं रूपच बदललं होतं. ते टुमदार बंगले, त्या सुरेख बहरलेल्या बागा याचा कुठेच मागमूस नव्हता. जेनीही कुठेतरी दूर दूर निघून गेली होती. जेनीने कलम केलेलं रोपटं आता जोमाने वाढलं होतं. त्याचं खोड मजबूत झालं होतं. गुलाबाच्या फुलांनी ते बहरलं होतं. माँसाहेबांनी आपल्या सुनबाईकडे पाहिलं. गर्भाशीचं तेज तिच्या मुखावर पसरलेलं होतं. माँसाहेब खुशीने हसल्या. श्रोते हो, कशी वाटली ही कथा? कथा आवडली तर कथेला एक लाईक करायला विसरू नका. अशाच कथा ऐकायच्या असतील तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर या कथा शेअर करा. पुन्हा घेऊन येईन अशीच एखादी छानशी कथा. तोपर्यंत नमस्कार.